Hello and welcome to all dear student to our YouTube channel. आजच्या या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत बेसिक प्रिन्सिपल जे आहेत. Okay, today we will discuss on the part number 4 in the second chapter, that is basic principle of organic chemistry. In the basic principle of organic chemistry, that is a part 4th. Here we will discuss the electrophile. What is the electrophile? Then what is electrophile? तर इलेक्ट्रोफाईल काय असतो, तर सिम्पली हे जे फाईल आहे तो फाईल म्हणजे त्याची मिनिंग होते लवर आणि इलेक्ट्रो म्हणजे इलेक्ट्रॉन लवर. मग ज्या कंपाऊंड्समध्ये इलेक्ट्रॉन घेण्याची टेंडन्सी, इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करण्याची टेंडन्सी असते त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रोफाईल. ओके, मग ज्या असे कसे कोणते कंपाऊंड्स आहेत जे ॲज अ इलेक्ट्रोफाईल म्हणून ॲक्ट करतात. So those compound which donate the electron and which creates the positive charge on one ion, that is simply nothing but the electrophiles. म्हणजे काय, तर एखादा कंपाऊंड आहे, तर कंपाऊंड काय, एका मॉलिक्युल्सला समजा हा एक्स आणि वाय एक बॉन्ड आहे त्या दोघांमधला, आणि एक वाय बॉन्ड मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह कंपाऊंड आहे, तो ब्रेक होऊन गेला आणि ज्याच्यावर चार्ज क्रिएट होतो, म्हणजे जो काही इलेक्ट्रॉन दिलाय त्याच्यावर जो पॉझिटिव्ह चार्ज क्रिएट होतो त्याला म्हणतो इलेक्ट्रोफाईल. थोडक्यात सांगायचं म्हणलं तर इलेक्ट्रोफाईल म्हणजेच इलेक्ट्रॉनची लव्हिंग, इलेक्ट्रॉनची गरज असणारा त्याला आपण इलेक्ट्रोफाईल म्हणतो. इलेक्ट्रोफाईल इज सिम्पली नथिंग बट द इलेक्ट्रॉन डेफिशियंट स्पेसिस विच क्रिएट पॉझिटिव्ह चार्ज ऑन इट, दॅट इज सिम्पली नथिंग बट द इलेक्ट्रोफाईल. तर इलेक्ट्रोफाईल्स काय असतात किंवा काय रोल असतं रिॲक्शन मेकॅनिझममध्ये, तर रिॲक्शन मेकॅनिझममध्ये इलेक्ट्रोफाईल आणि न्यूक्लिओफाईलचा खूप इम्पॉर्टंट रोल असतो. तो रोल आपल्याला इथं बघायचा आहे. म्हणजेच इलेक्ट्रोफाईल आणि न्यूक्लिओफाईल हे जे कन्सेप्ट आहे ते कन्सेप्ट आपल्याला व्यवस्थितपणे इथं बघायचं आहे की रिॲक्शन मेकॅनिझममध्ये काय पार्टिसिपेट होतो हा इलेक्ट्रोफाईल आणि न्यूक्लिओफाईल. तर याच्यामध्ये आपण जर बघितलात तर रिॲक्शन आणि मेकॅनिझममध्ये ज्या वेळेस आपण रिॲक्शन मेकॅनिझम करतो, तर रिॲक्शन मेकॅनिझममध्ये सिम्पली आपल्याला माहित आहे की रिॲक्टंट टू प्रोडक्ट आपण जात असताना आपल्याला बऱ्याच इंटरमिडिएट्स फॉर्मेशन होतात, ट्रान्झिशन स्टेट फॉर्मेशन होतं, आणि ते ट्रान्झिशन स्टेट हे डिपेंड अपॉन दी इलेक्ट्रोफाईल न्यूक्लिओफाईलवर असतं. मग ते आता आपल्याला इलेक्ट्रोफाईल म्हणजे काय हे समजून घ्यायचं आहे. ओके, तर इलेक्ट्रोफाईल म्हणजे काय, तर इलेक्ट्रॉन लिव्हिंग स्पेसिस आत्ताच म्हणलंय की इलेक्ट्रॉन आर इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पेसिस, म्हणजे जो दुसऱ्याकडून जो इलेक्ट्रॉन घेत असतो, जे इलेक्ट्रॉनची गरज असते त्याला आपण इलेक्ट्रोफाईल असं म्हणतो. टेंड्स टू अटॅक द सबस्टेट अँड साईड ऑफ हाय इलेक्ट्रॉन डेन्सिटी. ज्याच्याकडे हाय इलेक्ट्रॉन डेन्सिटी आहे त्याच्याकडे काय होते, त्याची अटॅक होण्याची टेंडन्सी किंवा जे अटॅक व्हायची चान्सेस आहेत ते जास्त असतात. दे मे बी न्यूट्रल स्पेसिस, that is the Lewis acid such as the BF3, AlCl3 or ZnCl2, carbenes and carbocations. Here is the simply the example given for the electrophile. आता इलेक्ट्रोफाईलचं एक्झाम्पल दिलं H+, म्हणजे जे पॉझिटिव्ह चार्ज स्पेसिस असतात ज्याला इलेक्ट्रॉनची गरज असते स्टेबल फॉर्मेशन होण्यासाठी त्याला म्हणतात इलेक्ट्रॉन डेफिशियंट स्पेसिस. त्याला म्हणतात इलेक्ट्रॉन डेफिशियंट स्पेसिस. ओके, तर त्या डेफिशियंट स्पेसिसला किंवा त्यालाच आपण दुसऱ्या वर्डमध्ये इलेक्ट्रॉन लिव्हिंग स्पेसिस सुद्धा म्हणू. हे जे कंपाऊंड्स असतात ते इलेक्ट्रोफाईल हे इलेक्ट्रॉन पॉझिटिव्ह चार्जमध्ये असतात, म्हणजे पॉझिटिव्हली चार्ज असतात. म्हणजे इलेक्ट्रोफाईल म्हणजे काय आपल्याला माहिती झालं की इलेक्ट्रोफाईल म्हणजे इलेक्ट्रॉन लिव्हिंग स्पेसिस असणे, इलेक्ट्रोफाईल म्हणजे इलेक्ट्रॉन डेफिशियंट स्पेसिस असणे, ज्याला इलेक्ट्रॉनची गरज असते त्याला आपण इलेक्ट्रोफाईल असं म्हणतो. आता याच्यामध्ये बघितलं तर हा H+ आहे, तो प्रोटॉन आहे. प्रोटॉन काय ॲज अ इलेक्ट्रोफाईल म्हणून ॲक्ट करतो.
आणि हायड्रॉक्साईड आयन जे आहे ते न्यूक्लियोफाईल म्हणून करतो. आता न्यूक्लियोफाईल काय असतो आपल्याला खाली बघायचंच आहे. ओके, तर सिम्पली ही जी टर्म आहे ही टर्म इलेक्ट्रोफाईल न्यूक्लियोफाईल जी टर्म आहे तो इलेक्ट्रोफाईल बघा तर पहिला जे स्पेसिस असतो किंवा त्याचं क्लासिफिकेशन जर बघितलं आपण इलेक्ट्रोफाईलचा कसा क्लास पडतो, कुठल्या कुठल्या कंपाऊंड्स इलेक्ट्रोफाईल म्हणून ऍक्ट करतात, तर पहिला स्पेसिस हॅव्हिंग पॉझिटिव्ह चार्ज. आत्ताच सांगितलं की मी जे काही कंपाऊंड्स आहेत जे काही ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत ज्याचा पॉझिटिव्ह चार्ज तयार होत असतो त्याला आपण इलेक्ट्रोफाईल असं म्हणतो. आता स्पेसिस हॅव्हिंग पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे ज्या स्पेसिसवर पॉझिटिव्ह चार्ज असतो त्याला आपण इलेक्ट्रोफाईल असं म्हणतो. आता याच्यामध्ये बघितलं गेलं तर एक्झाम्पलमध्ये H+ आहे, R+ आहे म्हणजे अल्काइल ग्रुप आहे, त्याच्यानंतर क्लोरो ग्रुप आहे, NO ग्रुप आहे, NO2 ग्रुप आहे, C6H5 आहे, N2 आहे, CS3 आहे. ऑल दीज आर द ग्रुप्स इज एन पॉझिटिव्ह चार्ज. दॅट इज सिम्पली नथिंग बट दिस कंपाऊंड इज ॲक्ट ॲज एन इलेक्ट्रोफाईल. सेकंड आहे न्यूट्रल स्पेसिस. काही कंपाऊंड सुद्धा ॲज अ इलेक्ट्रोफाईल म्हणून ॲक्ट करतात. ते कोणते तर ते BF3 आहे, BCl3 आहे, BBr3 आहे, कार्बिन आहे, ETC. त्याच्यानंतर तिसरं आहे स्पेसिस हॅव्हिंग व्हॅकंट डी ऑर्बिटल व्हॅकंट असणारे सुद्धा कंपाऊंड्स काय आहेत तर ती सुद्धा ॲज अ इलेक्ट्रोफाईल म्हणून ॲक्ट करतात. त्याच्यामध्ये FeCl3 आहे, फेरिक क्लोराईड आहे, झिंक क्लोराईड आहे, ओके, फेरस क्लोराईड आहे. ते सगळे कंपाऊंड्स हे ॲज अ इलेक्ट्रोफाईल म्हणून ॲक्ट करतात. आता पुढचे बघा स्पेसिस हॅव्हिंग लो लाईंग दी सिग्मा अँटीबॉन्डिंग मॉलिक्यूल्स सुद्धा Br2 असतील, Cl2 असतील, I2 असतील, हे सुद्धा काय कंपाऊंड्स ॲज अ इलेक्ट्रोफाईल म्हणून ॲक्ट करतात. परत पाय बॉन्डिंग इलेक्ट्रॉन सुद्धा जसे कार्बोनिल कंपाऊंड्स आपल्याला माहीत आहेत, जसं सायनाईडमधले आहे SO3 आहे, CO2 आहे, त्याच्यानंतर बेन्झाईन आहे, त्याच्यानंतर जे हे कंपाऊंड्स आहेत हे काय करतात ॲज अ ॲक्ट अ इलेक्ट्रोफाईल म्हणून करतात. आणि लास्ट आहे एलिमेंट इन देअर ॲटॉमिक स्टेट. त्या ॲटॉमिक स्टेटमध्ये असल्यावर तो सुद्धा ॲज अ इलेक्ट्रोफाईल ॲक्ट करतो आणि ऑक्सिजन आणि सल्फर असा कंपाऊंड त्याच्यामध्ये येत असतो. आता हे झालं ओव्हरऑल इलेक्ट्रोफाईल म्हणजे आता कळालं की इलेक्ट्रॉन लविंग स्पेसिस, इलेक्ट्रॉन डेफिशियंट स्पेसिस म्हणजे सुद्धा इलेक्ट्रोफाईल. आणि जे इलेक्ट्रोफाईल असतात ते अशा क्लासिफिकेशनमध्ये पडतात. एक म्हणजे सिम्पली क्लासिफाईड पडतो पॉझिटिव्ह चार्जमध्ये, कारण इलेक्ट्रॉन तो दिला आहे त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज क्रिएट होतो म्हणून तो इलेक्ट्रोफाईल म्हणून ॲक्ट करते. नंतर कुठल्या रिॲक्शनमध्ये करणार आहे त्यावेळेस न्यूट्रल कंपाऊंड सुद्धा आहेत जे काही इलेक्ट्रोफाईल म्हणून ॲक्ट करतात. जे व्हॅकंट पी ऑर्बिटल असते ते BF3 असेल, BlCl3 असेल किंवा BBr3 असतील. त्याच्यानंतर स्पेसिस हॅव्हिंग व्हॅकंट डी ऑर्बिटल असतील. त्याच्यानंतर स्पेसिस हॅव्हिंग दी सिग्मा अँटीबॉन्डिंग कंपाऊंड्स मॉलिक्यूल असतील किंवा पाय बॉन्डिंग मॉलिक्यूल्स असतील. हे सगळे मॉलिक्यूल्स ॲज अ इलेक्ट्रोफाईल म्हणून ॲक्ट होतो. ओके, थोडक्यात सांगायचं म्हणजे इलेक्ट्रोफाईल म्हणजे ज्याला इलेक्ट्रॉनची गरज असते, इलेक्ट्रॉन घेतल्याच्या नंतर तो स्टेबल फॉर्मेशन होत असतो त्याला आपण इलेक्ट्रोफाईल असं म्हणतो. आता पुढचं आहे न्यूक्लियोफाईल म्हणजे काय. आता न्यूक्लियोफाईल याची मिनिंगच आहे न्यूक्लियस लविंग. मी आत्ताच सांगितलंय की तुम्हाला की ज्या कंपाऊंडमध्ये आपण सांगितलंय फाईल हा शब्द येत असतो तो फाईल म्हणजे काय, फाईल म्हणजे लवर. ओके, तर ही न्यूक्लियस लविंग स्पेसिस असतात म्हणून आपण त्याला काय म्हणतो न्यूक्लियोफाईल असं म्हणतो. म्हणजे काय होतं तर न्यूक्लियोफाईल आर इलेक्ट्रॉन ते डोनर स्पेसिस. डोनर म्हणजे जे इलेक्ट्रॉन देतात. इलेक्ट्रोफाईल इलेक्ट्रॉनची गरज होती त्यांना, इलेक्ट्रॉन लवर होते ते, पण यांनी इलेक्ट्रॉन देऊन न्यूट्रल तयार होतात त्याला आपण न्यूक्लियस लिव्हिंग स्पीसीज असं म्हणतो. तर न्यूक्लियोफाईल रिएजंट टेंड्स टू अटॅक द इलेक्ट्रॉन डेफिशियंट स्पीसीज. न्यूक्लियोफाईल कोणावर अटॅक करणार आहे, ज्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे, ज्याला गरज आहे इलेक्ट्रॉनची त्याला काय करणार आहे, तो इलेक्ट्रॉन देणार आहे आणि त्याच्यामध्ये बॉन्ड फॉर्मेशन होणार. ओके, तर याला म्हणतो आपण न्यूक्लियोफाईल. तर सिम्पली निगेटिव्ह चार्ज स्पेसिस जे आहेत ते निगेटिव्हली चार्जड कंपाऊंड्स असतात, ऑर्गॅनिक कंपाऊंड, ते ॲज अ न्यूक्लियोफाईल म्हणून ॲक्ट करतात. ते कुठले आहेत तर निगेटिव्ह चार्ज स्पेसिस हे OH- आहे, OR- आहे, अल्कॉक्सी ग्रुप आहे, SH- आहे, SR- आहे, R- आहे, Cl- आहे, Br- आहे. हे सगळे मॉलिक्युल्स काय करतात, ॲज अ निगेटिव्ह चार्ज क्रिएट करणारे जे काही मॉलिक्युल्स आहेत ते ॲज अ न्यूक्लियोफाईल म्हणून ॲक्ट करत असतात.
बरेच ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड्स आहेत, ज्या ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड जसं आपण रिग्नार्ड रिजंट ऐकलंय, त्याच्यानंतर ऑर्गॅनोलिथियम कंपाऊंड ऐकलंय, कॉपर ऐकलंय. हे सगळे कंपाऊंड काय आहेत? ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड्स आहेत आणि ते ॲज अ न्यूक्लिओफाईल म्हणून ॲक्ट करतात. कोण न्यूक्लिओफाईल म्हणून ॲक्ट करतं? तर ऑर्गॅनोमेटॅलिकमधला जो काही आर असतो, जे अल्काईल ग्रुप असतं, त्याच्यावर आपण जे निगेटिव्ह चार्ज दाखवलाय बघा, म्हणजे ते निगेटिव्ह चार्ज स्पेसिस तयार होत असतात. कधी? ज्या वेळेस या दोघांमध्ये ज्या वेळेस आपण कंपॅरिझन करतो तर अल्काईल ग्रुप किंवा कार्बन जे असतो तो मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतो दॅन दी मेटल. ओके, त्याच्यामुळं आपल्याला हा निगेटिव्ह चार्ज स्पेसिस फॉर्मेशन होत असतो. तिसरं आहे लोन पेअर कंटेनिंग कंपाऊंड सुद्धा बघा, जसे ज्या लोन पेअर कंटेनिंग कंपाऊंड्स आहेत, हेट्रो ॲटम जे आहेत, ऑक्सिजन आहे, नायट्रोजन आहे, सल्फर आहे, त्या सगळ्या कंपाऊंड्सवर लोन पेअर आहेत. लोन पेअर म्हणजे काय सांगतात? तर लोन पेअर काय आहे? तर हे लोन पेअर एक्स्ट्रा पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असतो, म्हणजे तो ॲक्ट ॲज अन न्यूक्लिओफाईल म्हणून करतो. त्याच्याकडं रिच इलेक्ट्रॉन रिच असते, ते इलेक्ट्रॉनची संख्या त्याच्याकडे जास्त असते, तर त्यानं कोणाला तरी तो इलेक्ट्रॉन देऊ शकतो, म्हणून त्याला म्हणतो आपण इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस किंवा त्यालाच म्हणतो आपण न्यूक्लिओफाईल. तर त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे बघा, पाय बॉन्डेड जे मॉलिक्यूल असतात ते सुद्धा ॲज अ न्यूक्लिओफाईल म्हणून ॲक्ट करतात. आपण बऱ्याच रिॲक्शन आपल्याला बघायचं आहे पुढे की जे काही रिॲक्शन्स होतात त्या रिॲक्शन्स न्यूक्लिओफाईल आणि इलेक्ट्रोफाईलमध्ये होतात. जे टेंड्स टू अटॅक व्हायची टेंडन्सी असते ते इलेक्ट्रोफाईलची टेंडन्सी न्यूक्लिओफाईलसोबत असते, न्यूक्लिओफाईलची इलेक्ट्रोफाईलसोबत असते. तर ही झाला त्या इलेक्ट्रोफाईल आणि न्यूक्लिओफाईल बदल. तर पाय बॉन्डेड पाय बॉन्डेड मॉलिक्यूल्ससुद्धा आहेत, ज्याच्यामध्ये अल्किन येतं, डबल बॉन्डेड कंपाऊंड, ट्रिपल बॉन्डेड कंपाऊंड येतं, अल्काईन, बेन्झिन येतं, किंवा हे असे जे कंपाऊंड्स आहेत त्या सुद्धा कंपाऊंड्स हे डबली बॉन्डेड जे आहेत ते सगळे पाय बॉन्डेड कंपाऊंडसुद्धा ॲक्ट ॲज अ न्यूक्लिओफाईल म्हणून करतात. तर इलेक्ट्रोफाईलमध्ये इलेक्ट्रॉन लवर असतो, इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पेसिस असतं, त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज क्रिएट होत असतो. जसं न्यूक्लिओफाईलवर हे न्यूक्लियस लविंग असतं, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन रिच असतं, इलेक्ट्रॉनची संख्या जास्त असते आणि तो काय आहे? सिम्पली निगेटिव्ह चार्ज स्पेसिस असतो. आणि बऱ्याच क्लासिफिकेशन आपण बघितलं की वॅकंट पी ऑर्बिटल असेल तर पी ऑर्बिटल इलेक्ट्रोफाईल असतो, वॅकंट डी ऑर्बिटल असेल तर इलेक्ट्रोफाईल असतो. तसं याच्यामध्ये बघितलं तर लोन पेअर कंटेनिंग पाय बॉन्डेड कंटेनिंग कंपाऊंडसुद्धा हे न्यूक्लिओफाईल म्हणून ॲक्ट करत असतात. आता सम स्पेसिस हॅव्हिंग दी इलेक्ट्रोफाईल ॲज वेल ॲज न्यूक्लिओफाईल. आता काही स्पेसिस आहेत जे इलेक्ट्रोफाईल म्हणून सुद्धा ॲक्ट करतात आणि न्यूक्लिओफाईल म्हणून ॲक्ट करतात. ते कुठल्या स्पेसिस आहेत? तर ते Br2, Cl2, I2 म्हणजेच ब्रोमीन, क्लोरीन आणि आयोडीन जे आहेत हे कंपाऊंड ॲज अ इलेक्ट्रोफाईल आणि न्यूक्लिओफाईल. म्हणजेच काय? तो दोन्ही इक्विव्हॅलंट कंपाऊंड असल्यामुळं त्याच्यामधले जे शेअरिंग असते ते शेअरिंग इक्वली ब्रेक होत असते, म्हणून त्याच्यामध्ये सिम्पली कधी शेअरिंग हा पॉझिटिव्ह चार्ज एक निगेटिव्ह चार्ज करेल, म्हणजे दोन्ही हे कंपाऊंड्स हे इलेक्ट्रोफाईल आणि न्यूक्लिओफाईल हे दोन्ही तयार होत असतात. त्याच्यामुळे आपण त्याला इलेक्ट्रोफाईल आणि न्यूक्लिओफाईल कंपाऊंड्स म्हणतो. ओके, तर ओव्हरऑल इलेक्ट्रोफाईल आणि न्यूक्लिओफाईल काय नीड आहे, काय शिकायचं आहे, काय गरज आहे इलेक्ट्रोफाईल न्यूक्लिओफाईल? तर एव्हरी केमिकल रिॲक्शन देर इज डिपेंड अपॉन द इलेक्ट्रोफाईल न्यूक्लिओफाईल रिॲक्शन. ओके, तर त्याच्यामध्ये आपल्याला इलेक्ट्रोफाईल न्यूक्लिओफाईल आयडेंटिफाय झालं की आपल्याला त्याची इझिली रिॲक्शन मेकॅनिझम किंवा रिॲक्शन आपल्याला व्यवस्थित करता येतं. ओके, तर आता याच्यानंतर आपल्याला बघायचं पुढचा टर्म आहे इलेक्ट्रॉन डिस्प्लेसमेंट इफेक्ट. इलेक्ट्रॉन डिस्प्लेसमेंट इफेक्ट म्हणजे काय? तर इफेक्ट ऑकरिंग ड्यू टू द डिस्प्लेसमेंट, म्हणजे कंपाऊंड्समध्ये इलेक्ट्रॉनची डिस्प्लेसमेंट होत असते तर त्या कंपाऊंड्सला इलेक्ट्रॉन डिस्प्लेसमेंट इफेक्ट म्हणतात आणि त्याला सिम्पली इलेक्ट्रॉन डिलोकलायझेशन इफेक्ट असं सुद्धा म्हणतात. तर ती मेनली दोन टाईप्समध्ये पहिल्यांदा त्याचं क्लासिफिकेशन पडतो. त्याच्यामध्ये आपल्याला परमनंट इफेक्ट आणि टेम्पररी इफेक्ट हे दोन इफेक्ट असतात. त्याच्यामध्ये परमनंट इफेक्टला म्हणतात पोलारायझेशन इफेक्ट आणि टेम्पररी इफेक्टला म्हणतात पोलॅरायझिबिलिटी इफेक्ट. आता परमनंट इफेक्टमध्ये परत क्लासिफिकेशन पडतो की कुठले इफेक्ट आहेत जे परमनंट इफेक्ट दाखवतात. त्याच्यामध्ये आपल्याला पहिलाच इफेक्ट आहे इंडक्टिव्ह इफेक्ट, दुसरा आहे हायपर कॉन्ज्युगेशन, तिसरा आहे रेझोनन्स आणि चौथा आहे मेझोमेरिक. आता हे चार इफेक्ट आहेत. ह्या चार इफेक्ट
इफेक्ट जे आहेत ते पोलारायझेशन करतात. म्हणजे सिम्पली पोलारायझेशन म्हणजे त्याच्यामध्ये चार्ज तयार होत असतात आणि पोलारायझेबिलिटी इफेक्ट दॅट इज जी चार्ज जी तयार झालेला आहे त्याला मिनिमाइज करण्यासाठी, न्यूट्रलाइज करण्यासाठी आपल्याला तो पोलारायझेबिलिटी इफेक्ट म्हणजे टेम्पररी इफेक्ट यूज करावं लागतं. ओके, देन डिस्कस वन बाय वन दी इफेक्ट्स. आता याच्यामध्ये आपल्याला डिस्कस करायचं आहे वन बाय वन इफेक्ट्स. तर पहिला इफेक्ट आहे इंडक्टिव्ह इफेक्ट. त्याच्यामध्ये काय होतं तर इन अ कोव्हॅलेंट बॉन्ड बिटवीन टू डिफरंट ॲटम्स. आता हे जे कोव्हॅलेंट बॉन्ड असतो दोन डिफरंट ॲटम्समध्ये, त्या दोन डिफरंट ॲटममध्ये जे कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्मेशन होतो त्याला जे पोलारायझेशन करतो किंवा त्याला जे आपण इलेक्ट्रॉन ब्रेक करत असतो तर ते इक्वली शेअर होत नाहीत. तर काय होतात, इट डिपेंड अपॉन द इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटम. If suppose the more electronegative atom present on the carbon atom, that the tendency to accept a pair of electron towards, तर स्वतःकडे ते पेअर ऑफ इलेक्ट्रॉन घेण्याची टेंडन्सी त्याच्याकडे जास्त असते. म्हणून तो कंपाऊंड हा काय फॉर्मेशन करतो, तो कंपाऊंड्स हा जे पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट आहे किंवा निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट आहे. म्हणजे सिम्पली आपल्याला ते डिपेंड अपॉन दी ग्रुप अटॅच ऑन दिस विथ दी कार्बन आयटम्स. आता याच्यामध्ये आपल्याला दोन प्रकाराचं क्लासिफिकेशन बघता येते बघा इंडक्टिव्ह इफेक्ट्समध्ये. एक पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट आणि एक निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. आता निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट कशाला म्हणतात तर जे काही एक्स ग्रुप आहे, जो काही कार्बनसोबत एखादा एक्स ग्रुप लागला आहे, तो एक्स ग्रुप म्हणजे काय असेल, तो एक्स ग्रुप मे बी हा याच्यापैकी असेल BrCl NO2 OH ORSH असे काहीतरी असेल. तर त्याच्यामध्ये काय होत असतं, जे काही मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह कंपाऊंड आहे तो मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह कंपाऊंड काय कराल, टेंडन्सी टू ॲक्सेप्ट पेअर ऑफ इलेक्ट्रॉन टुवर्ड्स घेण्याची टेंडन्सी असेल त्याच्यामुळे, आणि याच्यामधला जो बॉन्ड आहे तो ब्रेक होऊन याच्याकडे जात असतो आणि एक्सला एक निगेटिव्ह चार्ज क्रिएट होतो. अशा पद्धतीनं जे काही इलेक्ट्रॉनची ट्रान्सफर होत असते, डिस्प्लेसमेंट होत असते, त्या डिस्प्लेसमेंटला आपण म्हणतो इंडक्टिव्ह इफेक्ट. आणि अशा पर्टिक्युलर डिस्प्लेसमेंटला आपण म्हणतो निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. ओके, म्हणजे ज्याच्यामध्ये कार्बनपेक्षा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह प्रेझेंट असलेला कंपाऊंड असतो, त्याच्याकडे इलेक्ट्रॉन हा गेन करत असतो, इलेक्ट्रॉन घेत असतो, त्याच्यामुळं त्याला म्हणतो निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. When the X is the more electronegative atom, when the atom Z is the less electronegative atom असेल, ज्या कंपाऊंड्समध्ये Z इलेक्ट्रोनिगेटिव्ह जे Z मॉलिक्यूल आहे तो लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह असेल, तर असे कुठले कंपाऊंड्स आहेत जे अल्काइल ग्रुप्स आहेत, अराइल ग्रुप्स आहेत किंवा जे मेटल्स आहेत, ते मेटल्स काय करतात, हे लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम असतात कोणापेक्षा, कार्बनपेक्षा, आणि याच्यामध्ये पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट होत असतं. म्हणजे काय, जे पोलारायझेशन ऑफ सिग्मा बॉन्ड आहे ते कशावर जात असतं, मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटमकडे जात असतं. याच्यामध्ये मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम जो आहे तो कार्बन असतो, म्हणून त्या कार्बनवर ती इलेक्ट्रॉन पेअर जात असतं. त्याला आपण पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट असं म्हणतो. कळत आहे सगळ्याला. तर याच्यामध्ये आपल्याला बघायला गेलं तर जे इफेक्ट आहे ते इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इफेक्ट ती डिपेंड अपॉन द इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी व्हॅल्यूवर असते. हे अशा प्रकारे काही व्हॅल्यू दिलेले आहेत की कोणाचा व्हॅल्यू इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी व्हॅल्यू आहे. आता आयोडाईडचा बघितला तर 2.5 आहे, ब्रोमिनचा बघितला तर 2.8 आहे, क्लोराईडचं बघितलं तर 3.0 आहे, फ्लोराईडचं बघितलं तर 4.4 आहे. तर हे अशा पद्धतीनं आपल्याला इफेक्ट माहिती असतं. आता इंडक्टिव्ह इफेक्ट दॅट रॅपिडली डिमिनिशाइड द चेन लेंथ इन्क्रीज. आता जसं जसं इकडं मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम इलेक्ट्रॉन पेअर घेऊन जात असतो, तसं तसं इकडं त्याच्यामध्ये पार्शियली पॉझिटिव्ह चार्ज क्रिएट होत जात असतो. कारण काय, हा पॉझिटिव्ह चार्ज क्रिएट झाला आहे तर दुसरा काय करतो, याला इलेक्ट्रॉन देत असतो, थोडा त्या एकमेकाला इलेक्ट्रॉन देत असतात आणि तशा पद्धतीने आपल्याला पॉझिटिव्ह चार्ज क्रिएट होत असतो. ओके, कळत आहे. इंडक्टिव्ह इफेक्ट म्हणजे पोलारायझेशन ऑफ सिग्मा बॉन्ड इन द कोव्हॅलेंट बॉन्ड बिटवीन द टू डिफरंट ॲटम्स, that is called as the inductive effect. So it depend upon the electronegativity atoms. The more electronegative atoms accept the pair of electron towards, that is called as the negative inductive effect. So suppose the other compound, that is Z molecules, is less electronegative than carbon atoms. That carbon is the more electronegative atom. So that's why there is carbon is accept a pair of electron towards. तर नेक्स्ट आहे
हायपर कॉन्ज्युगेशन. आता हायपर कॉन्ज्युगेशन म्हणजे काय? हायपर कॉन्ज्युगेशन म्हणजे सिम्पली दिस सिग्मा बॉन्ड कॅन स्टॅबिलाइज द नेबरिंग कार्बोकॅटायन. तर बाजूचं जे काही एक सिग्मा हायड्रोजन ॲटम असतो, जे सिग्मा बॉन्ड असतो, ते काय सिग्मा बॉन्ड काय करतो, बाजूच्या कार्बोकॅटायनला, नेबरच्या कार्बोकॅटायनला काय करतो, तो स्टॅबिलाइज करण्याचं काम करत असतो. तर स्टॅबिलायझेशन करतो त्यावेळेस काय होतं, सिम्पली स्टॅबिलायझेशन करण्यासाठी त्याला काय करतो, पॉझिटिव्ह चार्ज क्रिएट व्हायला पाहिजे कार्बनवर, तो काय करतो, इलेक्ट्रॉन डोनेट करत असतो वॅकंट पी ऑर्बिटलला, आणि त्याच्यामध्ये एक स्प्रेड बॉन्ड फॉर्मेशन होतं. त्याच्यामध्ये जे बॉन्ड डबल बॉन्ड फॉर्मेशन होत असतं त्याला आपण सिम्पली नो बॉन्ड रेझॉनन्स किंवा सिम्पली त्याला म्हणतो हायपर कॉन्ज्युगेशन इफेक्ट. आता याच्यामध्ये बघायला गेलं तर काय सांगते हायपर कॉन्ज्युगेशन इफेक्ट, तर इथं कार्बोकॅटायन फॉर्मेशन झालं, कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज क्रिएट झाला आहे, तर याला न्यूट्रलाइज करण्यासाठी, याला स्टेबल करण्यासाठी बाजूच्या जे काही सिग्मा ॲटम आहे हायड्रोजनचा, तो हायड्रोजनचा सिग्मा ॲटम काय करतो, इथं बॉन्ड डिलोकलाइज करतो आणि आपल्याला एक पी ऑर्बिटल म्हणजे पी बॉन्ड फॉर्मेशन होतो, म्हणजे पाय बॉन्ड फॉर्मेशन होतं. याला आपण सिम्पली हायपर कॉन्ज्युगेशन इफेक्ट असं म्हणतो. त्याच्यानंतर आहे जे हे आता काही प्रॉब्लेम्स दिलेले आहेत, करेक्ट ऑर्डर ऑफ दी स्टॅबिलिटी अमॉंग फॉलोइंग कंपाऊंड्स. आता ज्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे तो पॉझिटिव्ह चार्ज, आता बघा याच्याकडे इलेक्ट्रॉनची कोणाकडे जास्त नंबर ऑफ जितके काही जास्त हायड्रोजन ॲटम्स असतात ते हायड्रोजन ॲटम्स हे मोर ह्याच्यामध्ये जे स्टॅबिलायझेशनमध्ये असतात ते आपल्याला इथं सांगता येतो. त्याचं सोल्युशन इथं खाली दिलेलं आहे बघा, की ते फर्स्ट स्टॅबिलायझेशन जास्त आहे कारण त्याच्याकडं जास्तीत जास्त काय हायड्रोजनची संख्या आहे. सेकंडमध्ये बघितलं तर ह्याच्यापेक्षा जे त्याच्या बाजूच्या कार्बनवर 2 हायड्रोजन आहेत, त्याच्या बाजूच्या ह्याच्यामध्ये 1 हायड्रोजन आहे, तर एकही हायड्रोजन नाही. म्हणजे स्टॅबिलायझेशन इफेक्ट जर बघितलात, फर्स्ट primary carbocation, this carbocation is more stable than this, and then the fourth, this is nothing but the hyperconjugation effect. नेक्स्ट आहे मेझोमेरिक इफेक्ट. आता मेझोमेरिक इफेक्टमध्ये आपण जर बघितलात तर जे काही कार्बोकॅटायन असतो तो कार्बोकॅटायन पाय बॉन्डेडने किंवा लोन पेअरने काय असतो तो काय करत असतो, स्टॅबिलाइज करत असतो. वेन दी पाय सिस्टीम डोनेट इलेक्ट्रॉन्स, द पाय सिस्टीम हॅज द पॉझिटिव्ह मेझोमेरिक इफेक्ट. म्हणजे जे काही पॉझिटिव्ह पार्टला तो करतो त्याला आपण पॉझिटिव्ह मेझोमेरिक इफेक्ट म्हणतो. ते मे बी लोन पेअर इलेक्ट्रॉन डोनेट करणारा असेल तर ते सुद्धा तो पॉझिटिव्ह मेझोमेरिक इफेक्टमध्ये येतो. आणि निगेटिव्ह मेझोमेरिक इफेक्ट म्हणजे काय, जे निगेटिव्ह चार्ज स्पेसीज असतात ते निगेटिव्ह चार्ज स्पेसीज हे डिलोकलायझेशन म्हणजे सिम्पली शिफ्टिंग ऑफ पाय इलेक्ट्रॉन होत असते. म्हणजे पाय सिस्टीम ॲक्सेप्ट द इलेक्ट्रॉन्स अँड पाय सिस्टीम हॅज द निगेटिव्ह मेझोमेरिक इफेक्ट. असे कंपाऊंड्स हे निगेटिव्ह मेझोमेरिक इफेक्ट शो करत असतात. तर ॲक्च्युली याच्यामध्ये जर बघितलात तर मेझोमेरिक इफेक्टमध्ये सिम्पली पॉझिटिव्ह चार्ज जो आहे तो पाय बॉन्डनी स्टॅबिलाइज केला जातो. पाय बॉन्डनी तो स्टॅबिलाइज म्हणजे एक जो इलेक्ट्रोफाईल आहे, जे काही पॉझिटिव्ह चार्ज आहे तो एका कार्बनवरून दुसऱ्या कार्बनवर जात असतो बाय दी डिलोकलायझेशन ऑफ पाय बॉन्ड. ओके, तर याला म्हणतो सिम्पली आपण मेझोमेरिक इफेक्ट. आता याच्यामध्ये बघायला गेलं तर एक शेवटचा इफेक्ट आहे याच्यामध्ये, तो आहे रेझॉनन्स इफेक्ट. आता व्हॉट इज रेझॉनन्स इफेक्ट? आता रेझॉनन्स इफेक्ट म्हणजे काय, तर रेझॉनन्स इफेक्ट जर बघितलं गेलं तर याच्यामध्ये जे मेथड्स आहेत, जे की पॉईंट्स आहेत रेझॉनन्स इफेक्ट दाखवण्याचे, की रेझोनेटिंग स्ट्रक्चर किंवा डिलोकलायझेशन ऑफ पाय बॉन्ड म्हणतो आपण, डिलोकलायझेशन ऑफ पाय बॉन्ड होणे आणि एक रेझोनन्स हायब्रिड तयार होणे, त्याला आपण रेझोनन्स इफेक्ट असं म्हणतो. ओके, म्हणजे याच्यामध्ये जर बघितलं तर काही की पॉईंट्स आहेत जे दिलेले आहेत की रेझोनन्स इफेक्ट का शो करतो. तर याच्यामध्ये रेझोनन्स म्हणजे काय पहिलं लक्षात घ्या की द डिफरंट स्ट्रक्चर्स ऑफ द कंपाऊंड्स असतात डिवाइड इन द डिफरंट मेथड ऑफ द पेअरिंग इलेक्ट्रॉन्स in a fixed atomic skeleton is called as the resonance or is called as the canonical structure. The actual structure of the compounds is the combination of these structures, hence the compound is called as the resonance hybrid compounds. आता ह्याच्यामध्ये
मेनली जे इलेक्ट्रॉनची मुवमेंट असते ती मुवमेंट हे अशा ॲरोमध्ये दाखवत असतो, म्हणजे रेझोनन्स स्ट्रक्चर आपण जे दाखवतो अशा ॲरोमध्ये दाखवतो, कारण तो स्ट्रक्चर मे बी फॉरवर्डमध्ये गेला आणि बॅकवर्डमध्ये आला तर तसंच रेझोनेटिंग स्ट्रक्चर तयार करत असतो. याच्यामध्ये फक्त शिफ्टिंग ऑफ पाय बॉन्ड होत असते. एक पाय बॉन्ड हा इथून परत त्या कार्बनमध्ये शिफ्ट होतो, परत त्या कार्बनमधला त्या कार्बनमध्ये शिफ्टिंग होत असतं. त्याला आपण सिम्पली रेझोनन्स इफेक्ट असं म्हणतो. आता इथं खाली एक एक्झाम्पल दिलेलं आहे. म्हणजे सिम्पली तुम्हाला माहिती असेल बेन्झिन रिंगमध्ये जे पाय बॉन्ड असतात किंवा जे काही एखादा ग्रुप त्याच्यावर प्रेझेंट असेल तो ॲज अ इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप किंवा इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप असतील तर त्यावेळेस आपण डोनेटिंग ग्रुप जर प्रेझेंट असेल तर तो काय करतो, इलेक्ट्रॉन डोनेट करतो. तो काय करतो, परत हे असं फॉर्मेशन होतं आणि शेवटी ज्यावेळेस आपण जाणार आहोत तर परत तो त्याच स्टेजला तो येत असतो आणि तो आपण ह्या ॲरोनं दाखवतो. तर यालाच म्हणतात रेझोनन्स इफेक्ट. याला म्हणतात रेझोनन्स इफेक्ट. तर याच्यामध्ये रेझोनन्स इफेक्ट हे अशा पद्धतीनं फॉर्मेशन होत असतं आणि आपल्याला माहीत आहे की जे काही इलेक्ट्रोफाईल आहे तो न्यूक्लिओफाईल आहे की त्याचा जो काही रिॲक्शन मेकॅनिझममध्ये पार्ट पडतो तो काय होत असतो, सिम्पली जी पॉझिटिव्ह पार्ट आहे निगेटिव्ह पार्ट आहे ती बेन्झिन रिंगमध्ये जर बघितलं पाय बॉन्डेड कंपाऊंड्स आहेत तर पाय बॉन्डेड कंपाऊंड असलेले कंपाऊंड मी म्हणलं की ॲज ॲज अ न्यूक्लिओफाईल म्हणून करतात आणि त्याच्यावर पॉझिटिव्हली चार्ज स्पेसिस आहे तो अटॅक लवकर करत असतो. तर ही सिम्पली ती डिपेंड अपॉन द रेझोनन्स इफेक्ट. आता ही रेझोनन्स इंडक्टिव्ह इफेक्ट काय इम्पॉर्टंट असतात तर जे काही इफेक्ट्स आहेत ते इफेक्ट काय सांगतात की जे काही कोव्हॅलंट बॉन्डची ब्रेकिंग होत असते, कोव्हॅलंट बॉन्डमध्ये जे ब्रेकिंग जी आपण बघितलं आहे क्लिवेज ऑफ द कोव्हॅलंट बॉन्ड बघितलं, होमोलायटिक किंवा हेट्रोलायटिक क्लिवेज, ते एखादी रिॲक्शन करत असताना त्या रिॲक्शनमध्ये इलेक्ट्रोफाईल न्यूक्लिओफाईल तयार होणे किंवा ती का रिझन आहे की त्याच्यामध्ये पोलरायझेशन ऑफ सिग्मा बॉन्ड होते आणि पोलरायझेशन ऑफ सिग्मा बॉन्ड झाल्याच्या नंतर तो मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह कंपाऊंड जो आहे तो मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह कंपाऊंडच इलेक्ट्रॉन पेअर टुवर्ड्स कसं काय ॲक्सेप्ट करतं, हे सगळ्या गोष्टी आपण ह्याच्यामध्ये ह्याच्या रेझोनन्स इफेक्ट ऑफ सबस्टिट्युएंटमध्ये आपण बघितलंय. आता याच्यामध्ये दोन प्रकारे सुद्धा रेझोनन्सची क्लासिफिकेशन पडतात. एक पडतो पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट. त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन रिलीजिंग इफेक्ट होत असतं, इलेक्ट्रॉनची रिलीजिंग होत असते, त्याला आपण पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट म्हणतो. आणि याच्या बघायला गेलं तर लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन डेन्सिटी कंटेनिंग कंपाऊंड्स अटॅक विथ कॉन्ज्युगेशन, ह्याला म्हणतो आपण पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट. त्याच्यामध्ये पाय बॉन्ड आणि एक लोन पेअर असतो, त्याच्यामध्ये जे शिफ्टिंग होत असते लोन पेअरचं पाय बॉन्डमध्ये आणि पाय बॉन्डचं निगेटिव्ह चार्जमध्ये, याला आपण सिम्पली काय म्हणतो इलेक्ट्रॉन रिलीजिंग इफेक्ट किंवा पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट असं म्हणत असतात. निगेटिव्ह रेझोनन्स इफेक्ट म्हणजे काय तर याच्यामध्ये जे निगेटिव्ह रेझोनन्स इफेक्ट होतो तो इलेक्ट्रॉन विड्रॉईंग रेझोनन्स म्हणतो. याच्यामध्ये इलेक्ट्रॉन विड्रॉ घेण्याची टेंडन्सी असते. आता याच्यामध्ये हे बघितलं तर पहिला एक्झाम्पल आहे बघा, त्याच्यामध्ये हा पाय बॉन्ड इथं शिफ्ट होतो आणि हा पाय बॉन्ड तिकडं शिफ्ट होऊन त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज क्रिएट होतो. अशा शिफ्टिंगला किंवा अशा जे काही डिस्प्लेसमेंटला, अशा इलेक्ट्रॉन डिस्प्लेसमेंटला आपण काय म्हणतो निगेटिव्ह रेझोनन्स इफेक्ट असं म्हणतो. तर ज्या मॉलिक्युल्समध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हमध्ये जर बघितलात तर सिम्पली याच्यामध्ये थोडंसं डिफरन्स आहे की पॉझिटिव्ह म्हणजे सिम्पली लोन पेअरचं कन्व्हर्जन तो एका पाय बॉन्डेडमध्ये होतो आणि ते पाय बॉन्डेडचं कन्व्हर्जन निगेटिव्ह चार्जमध्ये होतं. इथं निगेटिव्हमध्ये काय होत असतं पाय बॉन्डचं कन्व्हर्जन पाय बॉन्डमध्ये आणि तो एक पाय बॉन्ड काय असतो एक मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम असलेला कंपाऊंड्स हा ॲक्सेप्ट करत असतो. मग त्यालाच आपण इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप्स असं म्हणतो आणि जे याच्यामध्ये इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्स किंवा इलेक्ट्रॉन रिलीजिंग ग्रुप्स यूज केले जातात. तर अशा प्रकारे हा जो आपला जो टॉपिक आहे जे सम बेसिक प्रिन्सिपल ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये आपण बघितलं. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला बघायचं आहे, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत की प्युरिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स, म्हणजे या युनिटमधला शेवटचा पार्ट राहील आपल्याला पार्ट 5. ओके, तर याच्यासाठी जो इलेक्ट्रोफाईल न्यूक्लिओफाईल किंवा रिॲक्शन मेकॅनिझमसाठी जे इम्पॉर्टन्स आहेत ते रिॲक्शन मेकॅनिझम हे तुम्हाला माहिती असणं मस्ट आहे. तर पुढच्या व्हिडिओ मी लवकरच अपडेट करेन, तोपर्यंत तुम्ही हे बघा व्हिडिओ, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकनला क्लिक करा.